तू काय म्हणतो? माझा विचार आहे काय आजपासून नाही काय भूषणाला घेऊन जा म्हणून कामाला या घेऊन जाऊ का? काय होईल बा? हा तुमचंच तर म्हटलं आता बा पोरग शाळेत चाललं तुम्ही म्हणता कामाला देऊ का? हा शाळा शिकेन का काम करेल का तुमचं त्याला शिका लागत नाही का? त्या शाळेत चाललं रोजच. हा त्याला थोडी मी भाजीपाला नेते दाखवलं दुकान त्याला चांगलं मोठं शिक्षण दिलं चांगलं. तुम्ही म्हणलं आतापासून काम त्याच्या मागं तो काय करेल त्याच्या अभ्यासात मन लागेल का मग असं ना? हो म्हटलं आज थोडी तब्येत थोडी डाऊन होत राहिली. आज काही ताप गिप आलं डोकं दुखरानं मारलं तर मग आज काही आज जात नाही मी. आज थोडा आराम करतो घरी आणि भूषणाला पाठवतो म्हटलं आज. वा रे वा म्हटलं आता म्हटलं पोरग एक दिवस शाळेत गेलं तर मग ते काय म्हणेन. हा सर लोक घरी जात ना माहिती का तुम्हाला आणि त्याचं मन लागेल नाही शाळेत नाही तशानं तर. हो बरोबर आहे ते पण काय करू डोकं आज तब्येत थोडी बरोबर वाटत नाही. आजचे दिवस पाठवा भूषणाले तू म्हणून नाही असं कोण पाठवून एक दिवस नका होते. हो माहित आहे शिकू नका जाऊ द्या म्हटलं एक दिवसाला काय होते. शाळा पळटी हे नाही पोवाल तुम्ही आहे ना. शाळा किती महत्वाची आहे म्हटलं पुढे किती मागते शिक्षण तर मोठं चांगलं झालं त्याचं. ते मग आज हे दुखराला उद्या मग मस्त जाऊ द्या आज पाय दुखायला रोजच्या रोज ढंग सांगत तुम्ही रोजच कामाला पाठवून पोर आले. पोरं म्हटलं उलचकता येते म्हटलं 15-13 वर्षाचं असतात म्हटलं आतापासून कामाला लांबवसान काय म्हणतात थकीन नाही का म्हटलं त्याला उद्या आता किती ऊन आहे तुम्हाला माहित आहे म्हटलं. हा मग आता काय करू आता भाड्यानं लावता येत नाही माणूस कोण की आपलाच त्यातनी कसं गुजरावते आपल्याला माहित का भाड्यानं काय माणूस लावून देत नाही. तुम्ही काय करायचं आहे तर मला सांगू मग पोराला पाठवते मी. असं नको म्हणू आजचे दिवस पाठव नाही असे ढंगरे रोज नाही करत मी काही. आज सोड पाय तू हात लावून येत पा डोकं नाही दुखराला ताप आली मध्ये आजचे दिवस पाठव झाले आणि बाकीचं दिवस मीच जात जाईल. बाकी दिवस त्याला नाही म्हणत जाईल. आजचे दिवस पाठव ना तेव्हा मला ऐकते तू मला थोडी ऐकते. बरं पाहतो बाप्पा गेला तर बरं नाही तर ते जबरदस्ती काही करत नाही मी तेवढा पाहतो म्हणून मी त्याला. भूषण अहो ते घरात नाही ना म्हणून त्याला म्हणलं नाही. तू आल्यावर बोलतो तसं बोलतो मग मला सांगतो बरं नाही तर मी बघा मला सोपं आला की मग मला 100 रुपये रोजानं काही आजच्यानं जाय म्हणून बाबा. पाहते मी त्याला म्हणून थांबा मी एवढं गडबड नको करतो नांगला नका लोचळ. हा म्हणतो आल्यावर त्याला. बरं एका जागा बसत नाही म्हटलं इकडे तिकडे काय झाडू घेतला नाही तू. चल बरं स्वयंपाक कर बरं आजचे दिवस तू. हा पाहतो बरं तुला काय जमत नाही तर आजचे दिवस स्वयंपाक कर म्हटलं काय बरं जमत नाही का काय. हा तुला स्वयंपाक आलं पाहिजे आता मोठी होला तू 18-19 झाला लग्न नाही करायला का तू याला. अजून म्हणला ती सासू काय शिकवल त्या मायनं भाजी बरोबर येत नाही पोळ्या बरोबर येत नाही. आज नाही का ते मला होत येतं तू कायच म्हणा तू काय आता आपल्या किचन मध्ये स्वयंपाक करायला लाग बरं. हा काय तुम्ही असते आजच पाहतो खोन कसं लागते तर त्या मला कर बरं तुला जे वाटत ते कराच. बाई तुला तर माहित आहे ना मला स्वयंपाक जमत नाही म्हणून कसं काय स्वयंपाक करू मी. हा मला पिठच नाही भिजत आहे त्याच्यापासून. पहिले शिकवलं असतं राहिलं असतं मला आता काही जमत नाही बिचारे काय कसं काय करू मी. ना मला काही जमत नाही असं मशीन तू असं कसं बाबडच केलं नसं काय तसं काय. हा तू थांबतो ना मग सांगतो काय काय कसं सांगायचं तर. बरं हा आजचे दिवस बाई तू स्वयंपाक कर बाप्पाला खाऊ मला खाऊ घाल म्हणजे पोळ्यावर स्वयंपाक जमते का नाही तर. हा बाई आता काही नाही आता गोळा घरी असं म्हणून तुले हे आहे आता कधी उठणं कधी झोपणं त्या मनावर आहे. पण आता त्या नवऱ्याच्या घरी गेली तर मग मला म्हणणार ना तुमची पोरगी इतके लवकर झोपते 9-10 वाजेपर्यंत सासू येते बोलवाले तरी पण उठत नाही असं नाही होत जाईल ना. मग रोजच्या रोज काही ना काही रगाने फोन लावत बशीन ना बाप्पा आम्हाला. चांगलं वाटते का ते आमची नाक काटशील वाटते मग तरी गेल्यावर तू अजून मशीन त्या मला काही शिकवलं नाही असं तसं म्हणणार ते सासू ते आलेलं आहे आता म्हटलं तू म्हटलं शिकून घे बाई म्हटलं अजून 2 वर्ष लग्न करा लागते काय लग्न करत काय बाई माझी वाढते म्हटलं लग्न नको करत जाऊ बघा हे ते विचारते लग्न काही विचार नाही करायचा. बरं बाप्पा त्या मनानं पण चल स्वयंपाक करू लाग मला मी ते शिकवून स्वयंपाक करा आमची बरं करू पाहतो मी जे बी काय बाप्पा ऐकत ते काय करा आता शिकत लागेल सिले. चलो ये लवकर कर ये बरं ये लवकर. असून बाई स्वयंपाक झाला का म्हटलं घरा स्वयंपाक लय भूक लागली आज स्वयंपाक झाला दे वाढून म्हटलं जेवण करतो. हो झाला ना स्वयंपाक झाला. भाकरी टाकले बे आज भाकरी टाकायचा विचार होता आता पटकन भाकरी होऊन चला म्हटलं टाकले बे 2 भाकरी टाकल्यात आणि चटणी केली हिरव्या मिरची चालते ना. काय म्हटलं भाकरी आणि त्यासोबत हिरव्या मिरची ठेसा. कोण आज भाजीला काही होतं आपल्या घरी पीठ संपलं. नाही पीठ घेत नाही संपलं काही नाही संपलं. आज विचार होता भाकरी खायचा
म्हणून टाकल्या. हो बरं आहे भाकरी टाकल्या, पण त्यासोबत हिरो भेटेसा बाकी कोणतं काही भाजीला करायचं होतं ना. हो ना, आपण काय करा तर यार जर हिरो भेटे सांगून म्हटलं हिरो भेटले होत्या बोराल्यात लाल झाल्यातले तर करून टाका, खाता येते म्हटलं घरी करून. अरे बाबा आता आवडच लावते वाटते बाई असं बाई. आता काय बोलली तर अजून राग कसली जाईल, अजून आपल्या डोक्यावर असं का घरातले कायच करू, कायच बनायला काय वित्या तिच्या बनायलाच आले तर काय बोलू शकत नाही आपण. अजून राग कसली जाईल ती रस्ते वापस. आता तर त्या बनायला आली ते डबल आपण गेलो तरी पण येते घरी आपल्यासोबत. बरं ठीक आहे मग ते मग वाढून दे रे. स्वयंमोडच करतो आज मी सासू माया सासू. कधी पाहिलं मला बोलत जा, आता बोलत ते म्हणून काही म्हणते ना. हा आता स्वयंमोडीच करते रोजच हिरव्या ठेचा भाकरीच टाकतो मी, खातो तिले खाऊ घालतो. पाहतो ना बोलते का, तर बोलली तर ते पाहत आहे थांबतले बरोबर घरात जली जाई बरोबर घरी वापर. पाहतोच मी रोजच टाकतो भाकरी. आता किती बोलत जाय बोले, आता बोललो कमी केलं बस सांग, नाही तर बरं आली बनायला तर सोयमोळी करायसाठीच आली तुझ्यासाठी फक्त सासूची. पाहतो ना किती वेळ ऐकते बाळाला ते, पाहतो ना किती गोड गोड बोलते. तर काटेत लवकर राग आले, आता काही बोलली नाही भले, संध्याकाळी रात्री भाकरीच टाकतोय मी. ओ बाई चल तू जेवण मी जेवण करतो. नाही तुम्हाला वळून टाकली आणि निवांत जेवण करू, काही म्हणणे आता जेवण करायचं. तिला टाकतो भाकरी देतो, तिला जेवण करायला 2 भाकरी चटणी आणि मी खातो मस्तपैकी. टाकला आपल्यासाठी मस्तपैकी भाजी केली वांग्याची आणि पोया केल्या, आपण ते खवर आमशील मग त्याच्यासोबत जेवण करायचं म्हणून काव माझ्यासाठी भाकरी त्याच्यासाठी हे पोया असं नाही. पण तिने घेऊन त्याला जेवण करले आणि आपल्या जेवण करायला गेली बाहेर ते फिरा गिरायले तेव्हा करून गेला पटकन. काय बड्या आता काय करू, आता हिरव्या मिरच्या खाल्ल्या हवंच लागते बोले. खाल्ले ते तेवढी भूक लागली बोले तर खास लागेल टाईमावर. काय करू आता खाऊ खास लागेल तर काय करू, वाळा चाले उशीर व्हायला इकडे. हो बाई आण ना मग दे ना. म्हटलं कांदा कापचो एका चांगला निंबू गिंबू, काय करू आता निंबू गिंबू कापजो आणि पाणी गिनी सगळं गळभर पाणी ग्लास आणलं म्हटलं भरून चांगला. भाकरी आणली आहे मग आता. हो आई तुम्ही मस्त चटेगीट टाका येतं, मी आणतो सगळं तुमच्यासोबत, तुमचे ताटेगीट सगळं मी आणतो. हो बरोबर लवकर मग भूक लागली वाच. 5 मिनिटात जातो, 5 मिनिटात घेऊन येतो. बसा तुम्ही फक्त बसा तुम्ही. बरं त्या म्हणा. काय पाटील दिसत लागत आता तुम्ही तर काय वाटलं दिसत लागत तुम्ही गल्लीतली फिरत गावात ती. काय राजा शांतराम टाइम असं नाही भेटत कुठे फिराले, कुठे जाऊ फिरायला गिराले, वावर घर दुकान तिघं सांभाळ लागतं. पूर्व काय कामाचं आहे फिरायलाच पाहिजे एवढं एकटंच काय सांभाळू म्हटलं मी, बरोबर टाइमच नाही भेटला. मला त्या तिने घेऊन गेलो तर मी बायकोले बाहेरी निघेच नाही लवकर, तिच्या तरी सटकलो होतो मी, काही भेटलंच नाही. अलीकडे 15-20 दिवस तिथेच होतो. बापरे मग तर मजा ना खा त्याची आहे ना, मस्तच पैकी टेन्शनच नसतं कायचं आहे ना. कायच ना मजा घ्यायच्या तसं ते असं झालं बुवा, तच झालं बुवा, ऐकत बसता यायचं भाषण. माझ्या घरी सगळे बसला तर काय वाले मी एकटं पडत जाऊ घरात, ती खाणं झोपलं काय जीवाला जा आपल्याला येतं ते राहिलं. काय करा ते बायको ऐकत असलेला ते बोले बाघ येतसला आता गेलो तर काय काही बरंच नाही वाटलं. तर मला चला जाऊ द्या म्हटलं, 10 दिवस आले 5 दिवस आले कशी दिवस मोजत आलो घरी. आता थोडं आराम आहे. हो तुम्ही सासरा दिसत असणार का घरी सासरा कायच शांतारा रंगात बघता तुम्ही सगळे ते बाळ होतं तसं आहे. मला गमत नाही आता काय बी तर झालं आता जातच नसतं मी तिला म्हणतो डायरेक्टच जाय तू पाय माय असा तसा काही टाकतो रगानं काही जात आपण. आपल्याला माहित काय ऐकत बघ तिथं शांत बस लागते. आपली घरी असलं तर काबू होत आपल्या घरातले, तिथं बसलं काय करा. हो ना ती बरोबर आहे त्यातनी, काय करायचं ते बसू तिथं. आपण जवळ हवाच लागते खास लागते, काही खाल्लं तर राग येते लवकर. हो ना जाऊ द्या काय बोलू काय फायदा आता. लग्न जसं केलं आपण बायको अशी भेटले आपल्याला काय ऐकत नाही आपल्या. आता काय जाऊ द्या. चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असणार तर लाईक आणि शेअर आणि कमेंट नक्की करा.